Hello friends, welcome to VS Academy. So this is lecture number 3 on the topic of units and measurements. Okay, so in previous lectures we discussed about physical quantity, what are the different types of physical quantities like fundamental physical quantity, derived physical quantity. Okay, then we discussed about the unit, which is a standard used for measurement of a physical quantity. Then we discussed different systems of units like FPS system, then CGS system of unit, MKS system, and SI system of unit. Okay, so in today's lecture we are going to discuss some of the important properties or requirements of a good unit. Okay, so properties or requirements of a good unit म्हणजे काय, एखादं युनिट आपण जे स्टँडर्ड सेट केलेलं आहे ते कसं असायला पाहिजे. ओके, सो प्रॉपर्टीज और रिक्वायरमेंट्स फॉर ए स्टँडर्ड युनिट, गुड युनिट. एखादं युनिट जे आपण स्टँडर्ड रेफर केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे त्या फिजिकल क्वांटिटीसाठी ते कसं असायला पाहिजे त्याच्याबद्दल काही पॉइंट्स आहेत. ओके, सो दीज आर व्हेरी सिंपल प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल, जसं की आपण सांगितलं सुरुवातीला अगदी अर्ली स्टेज ऑफ लाईफ मध्ये आपण ज्यावेळेस अजून सायन्सचं डेव्हलपमेंट वगैरे चालू होतं त्या स्टेजला आपण जर विचार केला सुरुवातीला, ओके, एखादं लेंथ वगैरे कसं मेजर करायचे जर तुमच्या डोक्यात असेल, इव्हन ते मेथड आपण आजही कधी कधी यूज करत असतो. जसं की फॉर एक्झाम्पल सपोज हे जे व्हाईट बोर्ड आहे ह्याचं जर आपल्याला इथून ते इथपर्यंत लेंथ मेजर करा असं म्हटलं तर आपण सपोज माझ्याकडे तर काहीच अवेलेबल नाही, कुठलेही इन्स्ट्रुमेंट वगैरे अवेलेबल नसेल आणि सांगितलं की हे लेंथ काहीतरी किती आहे ते मेजर करायचं, तर आपण कसं ते मेजर करू शकतो बघा. अर्ली स्टेज मध्ये असे काही मेथड्स यूज करायचे जसं की हँड स्पॅन. हँड स्पॅन म्हणजे काय, हँड स्पॅन म्हणजे काय बघा, ज्यावेळेस आपण हे दोन्ही जे फिंगर आहेत ते आउट स्ट्रेच करतो इथून ते इथपर्यंत जे डिस्टन्स आहे दिस डिस्टन्स. ओके, सो दिस डिस्टन्स यू कॅन से दिस डिस्टन्स इट इज द हँड स्पॅन. सो जनरली वी यूज टू मेजर द डिस्टन्सेस इन टर्म्स ऑफ हँड स्पॅन. ओके, जसं की आता इथून डिस्टन्स मेजर करा म्हटलं तर मी काय करणार आहे 1 2 3 4 5 लाईकवाईज. ठीक आहे, तर इथून ते इथपर्यंत लेंथ मी मेजर केलं ते सपोज 6 हँड स्पॅन मला मिळालं. ओके, तर मग ह्याचं लेंथ किती विचारले 6 हँड स्पॅन असं मी सांगू शकतो. ओके, ऑल्सो दे यूज टू मेजर द लेंथ और डिस्टन्सेस बाय मीन्स ऑफ पर्सन्स फूट. पर्सन्स फूट बघा, तुम्ही एखादं डिस्टन्स जमिनीवर मेजर करायचं असेल तर आपण काय करणार आहे, किती फूट लेंथ आहे पर्सन्स फूट म्हणजे आपलं पायाची जे लेंथ आहे. ठीक आहे, आपण 1 2 3 असे मेजर करत जाणार, स्टेप त्या ठिकाणी टाकत जाणार आहे, एवढे स्टेप ते लॉंग आहे असं आपण सांगू शकतो. तर सुरुवातीला ज्यावेळेस अजून युनिट्स वगैरे त्या ठिकाणी आपण डिफाईन केलं नव्हतं, जे डिस्टन्सेस आहेत ते आपण अशा पद्धतीने जनरली मेजर करायचो. ठीक आहे, बाय मीन्स ऑफ हँड स्पॅन और पर्सन फूट. पण हे जे आहे थोडस तुम्ही ऑब्झर्व केलं, आता मी सांगितलं हे जे बोर्ड आहे त्याचं लेंथ जर सांगायचं झालं तर असं मी सांगितलं अकॉर्डिंग टू मी इट इज 6 हँड स्पॅन. ठीक आहे, मग जर तुम्ही जर मेजर केलं किंवा दुसऱ्या एखाद्या छोट्या मुलांनी मेजर केलं मग ते 6 हँड स्पॅन येणार आहे का, नाही, दॅट विल बी डिफरंट बिकॉज द लेंथ, दिस लेंथ इट व्हॅरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन. ओके, दॅट ऑल्सो व्हॅरीज. ओके, विथ इन्क्रीज इन एज, लहान असेल तर ते साईज कमी असणार आहे, एज इन्क्रीज झालं तर ते साईज इन्क्रीज होणार आहे. सो दॅट विल व्हॅरी. सो दिस इज नॉट ए फिक्स्ड युनिट. हे जे आहे ते स्टँडर्ड आपण म्हणू शकत नाही बघा, फिक्स व्हॅल्यू त्याचं आपण काही सांगू शकत नाही, ते व्हेरिएबल आहे. फूट ऑफ द पर्सन ते देखील एज नुसार चेंज होणार आहे. सो दीज युनिट्स दे विल व्हॅरी. मग युनिट कसं असायला पाहिजे, युनिट मस्ट बी वेल डिफाईन्ड. जे आपण युनिट सेट करणार आहे दॅट मस्ट बी वेल डिफाईन्ड. त्याचं फिक्स्ड काहीतरी व्हॅल्यू असायला पाहिजे, सगळीकडे सेम ते यायला पाहिजे. ओके, सो दॅट युनिट मस्ट बी वेल डिफाईन्ड. दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टी और दॅट युनिट रिक्वायर दिस प्रॉपर्टी. ओके, ते जे युनिट आहे त्याच्यामध्ये हे प्रॉपर्टी असायला पाहिजे, म्हणजे काय ते वेल डिफाईन्ड असायला पाहिजे, त्याचं काहीतरी फिक्स व्हॅल्यू आपण सांगता यायला पाहिजे. ठीक आहे, सो दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ ए गुड युनिट. ओके, सो व्हॉट इज दॅट प्रॉपर्टी, द युनिट शुड बी वेल डिफाईन्ड. ते वेल डिफाईन्ड असायला पाहिजे, फिक्स व्हॅल्यू आपल्याला काहीतरी सांगता यायला पाहिजे. ठीक आहे, तर मग अर्लियर स्टेज मध्ये असं आपण यूज करत होतो, पण नंतर नंतर जसं सायन्स डेव्हलप होत गेलं अलॉंग विथ द डेव्हलपमेंट ऑफ सायन्स
देर आर डिफरंट सिस्टम्स ऑफ युनिट्स डेव्हलप्ड, जे की आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर मग हे सगळे चेंजेस होते, सगळे सिस्टम डिराईव्ह झालेले आहेत. ओके. ह्याच्यानंतर आपण सिस्टम्स ऑफ युनिट घ्यायला पाहिजे, पण अगोदरच आपण ते घेतलेलं आहे. आणि मग आता हे बेसिक रिक्वायरमेंट जे आहे ते आपण डिस्कस करतोय. सो दिस इज द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ अ गुड युनिट, दॅट मस्ट बी वेल डिफाइंड. ठीक आहे. तर मग जे सेकंड रिक्वायरमेंट आपण डिस्कस करू शकतो त्या ठिकाणी, इट शुड बी ऑफ कन्व्हिनियंट साइज, ऑफ कॉमन साइज. म्हणजे कसं, जर सपोज कॉमनली आपण जे काही युनिट यूज करत असतो, सपोज आपण मार्केटमध्ये वगैरे गेलो, ओके, भाजी खरेदी करायची असेल किंवा इतर ठिकाणी गेलो, तर जनरली जे आपण खरेदी करत असतो, सो जनरली वी टेक इन किलोग्रॅम्स. ओके. किलोग्रॅम मध्ये जनरली मेजर करणं हे कन्व्हिनियंट असेल. आपण मार्केटमध्ये गेलो आणि 1 टन भाजी जास्त तर म्हणणार नाही, ओके नाही. तर कॉमनली जे यूज करत असतो आपण, जे कॉमनली यूज मध्ये असतात तशा टाईपचं युनिट आपण सेट करणं गरजेचं आहे. सो मास जे आहे, तर मास शुड बी मेजर्ड इन किलोग्रॅम, दॅट इज कन्व्हिनियंट. टन मध्ये देखील आपण मेजर करत असतो, पण कंडिशन नुसार आपण डे टू डे लाईफ मध्ये जे कॉमन लाईफ आपलं आहे त्या ठिकाणी जे यूज करणार आहे ते जनरली किलोग्रॅम मध्ये आपण मेजर करत असतो. सो युनिट शुड बी ऑफ कॉमन साइज, कॉमन साइज किंवा कन्व्हिनियंट साइज आपण त्याला समजू शकतो. प्रॉपर साइजचे युनिट आपण सेट करायला पाहिजे, जे की कॉमनली कोणालाही ते यूज करता यायला पाहिजे. ओके. सो युनिट शुड बी ऑफ कन्व्हिनियंट साइज और ऑफ कॉमन इन साइज. जसं की आता मीटर स्केल, मीटर जे लेंथ आहे, डिस्टन्स आहे, जनरली आपण मीटर्स मध्ये मेजर करतो. ओके. मग डिस्टन्स डिपेंड करतं. जर सपोज 2 सिटी मधलं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं असेल, वी मेजर द डिस्टन्स इन किलोमीटर, नॉट इन सेंटीमीटर. सुरुवातीला जे सिस्टम सांगितले त्याच्यानुसार डिस्टन्स जे आहे ते सेंटीमीटर मध्ये मेजर करायचे. बट सेंटीमीटर इज नॉट अ कन्व्हिनियंट युनिट टू मेजर लार्जर डिस्टन्सेस. त्यामुळे जे कन्व्हिनियंट युनिट आहे ते जनरली आपण लेंथ साठी मीटर असं म्हणू शकतो. डे टू डे लाईफ मध्ये कॉमनली आपण यूज करतो. ओके. एखाद्या बिल्डिंग हाईट सांगायचं म्हटलं तर आपण मीटर मध्ये सांगू शकतो इझिली. तेच बिल्डिंग हाईट आपण हँड स्पॅननी मेजर करत बसणार नाही. ओके. मग ते व्हेरिएबल पण असणार आहे. सो हँड स्पॅन हे जे आहे सुरुवातीचे जे युनिट त्यांनी यूज करायचे मेजर करण्यासाठी, ते आपण जरी करत असलो तरी ते स्टँडर्ड नाही. ठीक आहे. तर आपण जे युनिट यूज करणार आहे कुठल्याही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी, एक तर ते वेल डिफाइंड असायला पाहिजे, फिक्स व्हॅल्यूच आपल्याला सांगता यायला पाहिजे. देन दॅट युनिट मस्ट बी ऑफ कॉमन साइज और कन्व्हिनियंट साइज. कन्व्हिनियंट साइजचे युनिट ते आपण यूज करायला पाहिजे. ओके. जसे की डे टू डे लाईफ मध्ये आपण किलोग्राम यूज करतो मास मेजर करण्यासाठी. वी कॅन यूज मीटर टू मेजर द डिस्टन्स और लेंथ. ओके. तर युनिट शुड बी ऑफ कन्व्हिनियंट साइज. 2 प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात यायला पाहिजे. फार डिटेल ह्या प्रॉपर्टीज बद्दल तुम्हाला कुठं विचारणार नाहीत. ओके. त्यामुळे सिंपल वेने तेवढे पॉइंट्स फक्त लक्षात ठेवा. सो फर्स्ट रिक्वायरमेंट, इट शुड बी वेल डिफाइंड. सेकंड रिक्वायरमेंट, इट शुड बी ऑफ कन्व्हिनियंट साइज. कन्व्हिनियंट साइज म्हणजे कन्व्हिनियंट असायला पाहिजे ते साइज. युनिट यूज करायला, मेजर करण्यासाठी ते कन्व्हिनियंट असायला पाहिजे. ओके नाही. जसं की सांगितलं तर आपण मार्केटमध्ये गेलं, किलोग्राम मध्ये आपण मेजर करणार आहे, टन मध्ये मेजर करणार नाही. ओके नाही. हा, आणि मग तुम्ही दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे गेला, तिथं इंडस्ट्रीमध्ये वगैरे, जसं की आता सपोज तुम्ही शेतकरी असाल, तुमच्याकडे कोण असेल किंवा ऊस वगैरे येत असेल, तर ते जे ऊस आपण कारखान्याला देतो ते किलोग्राम मध्ये जनरली आपण मेजर करतो, आपण टन मध्ये मेजर करतो. क्वांटिटी मोठा आहे तर जे क्वांटिटी आहे त्यानुसार कन्व्हिनियंट युनिट आपण यूज करायला पाहिजे. ओके नाही. तर युनिट जे आहे ते कन्व्हिनियंट साइजचं असायला पाहिजे. मग युनिट, आता मास युनिट जे आहे ते मिलीग्राम देखील आहे. मिलीग्राम इज द युनिट ऑफ मास. मग मिलीग्राम मध्ये आपण जर ते ऊस मेजर करत बसलो तर ते किती मोठा नंबर होणार आहे. ओके नाही. तर कन्व्हिनियंट साइजचे युनिट असायला पाहिजे ते फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी. ओके नाही. तर फर्स्ट रिक्वायरमेंट, इट शुड बी वेल डिफाइंड. सेकंड रिक्वायरमेंट, द युनिट इट शुड बी ऑफ कन्व्हिनियंट साइज. कन्व्हिनियंट साइजचे युनिट आपण यूज करायला पाहिजे. देन थर्ड रिक्वायरमेंट, इट शुड बी इन व्हेरिएबल विथ टाइम और स्पेस. दॅट युनिट, आता युनिट म्हणजे काय, जे आपण फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी तयार करणार आहे. जसं की मास मेजर करण्यासाठी आपण किलोग्राम तयार केलं, ते जे आहे दॅट युनिट शुड बी इन व्हेरिएबल विथ टाइम और स्पेस. म्हणजे टाइम नुसार किंवा स्पेस नुसार, जागेनुसार ते युनिट मध्ये चेंजेस होऊ नयेत. जसं की आपण फर्स्ट ह्याच्या केस मध्ये एक्झाम्पल बघितलं होतं, पर्सन्स फूट. पर्सन्स फूट म्हणजे तुमचं पायाचं लेंथ तेवढं. मग ते जे आहे
एज नुसार चेंज होत जातो, म्हणजे टाइम नुसार चेंज होत जाणार आहे, हो की नाही. मग असे काही युनिट्स आपण डिसाईड केलं तर ते टाइम नुसार चेंज होतील. स्पेस नुसार चेंज होणारे देखील काही युनिट आहेत. ओके, तर मग तसलं चालणार नाही. युनिट कसं असायला पाहिजे, दॅट शुड नॉट व्हॅरी विथ टाइम ऑर स्पेस. टाइम आणि स्पेस मध्ये चेंज झालं तरी त्या युनिट मध्ये चेंज होऊ नये. थोडस तरी कन्फ्युजन होत असेल तर एक सिंपल एक्झाम्पल देतो. परफेक्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा. आपण किलोग्राम मेजर करतो, मास इज मेजर्ड इन किलोग्राम. ठीक आहे, दॅट इज कन्व्हिनियंट साईजचा आहे, किलोग्राम मध्ये आपण मेजर करतो. मग हे जे किलोग्राम आहे, 1 kg म्हणजे किती? ते म्हणणार काय सिंपल आहे सर, माहिती आहे आपल्याला, मार्केटमध्ये बघितलं मी 1 किलो असं एवढं असतं असं म्हणून, हो की नाही. कशावरून? ते जे 1 kg आपण डिसाईड केलेलं आहे ते कसं, कोणाशी तर कंपॅरिझन केलेलं असायला पाहिजे. 1 kg आपण जे म्हणतो मार्केटमध्ये, हे एवढे जे स्टोन दिसतं आपलं छोटस 1 kg आहे. 1 kg ते 1 kg कशावरून डिसाईड झालं, हो की नाही. तर लक्षात घ्या, हे जे सगळे आपण युनिट डिसाईड केलेले आहेत ते कुठल्या तरी स्टँडर्डशी कम्पेअर करून ते व्हॅल्यूज काढलेले आहेत. ठीक आहे, आता 1 किलोग्रामचं मी तुम्हाला डिटेल सांगतो थोडस, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, 1 kg इज द मास विच इज इक्वल टू मास ऑफ दिस प्लॅटिनम इरिडियम ब्लॉक. 1 kg मास किती असतं एक्झॅक्टली? ओके, 1 kg मास कशाला म्हणायचं एक्झॅक्टली? 1 kg मास इज नथिंग बट द मास ऑफ प्लॅटिनम इरिडियम ब्लॉक. प्लॅटिनम इरिडियम हे दोन्हीचं कॉम्बिनेशनने एक छोटस ब्लॉक तयार केलेला आहे. ओके, प्लॅटिनम 90% असतो, इरिडियम 10% असतो त्याच्यामध्ये, त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने इथे इमेज मध्ये तुम्हाला दिसतंय, कॅन सी दिस इमेज. ओके, सो दिस इज द प्लॅटिनम इरिडियम कॉम्बिनेशन. ओके, ते कंबाईन करून ते एक छोटस ब्लॉक तयार केलेला आहे, मास तयार केलेला आहे. मग ते जे प्लॅटिनम इरिडियम ब्लॉक आहे, त्या ब्लॉकचं जे मास आहे, ओके, मास ऑफ दिस प्लॅटिनम इरिडियम ब्लॉक, इट इज कन्सिडर्ड ॲज 1 kg. ते स्टँडर्ड कन्सिडर केलेलं 1 kg कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे, प्लॅटिनम इरिडियम ब्लॉक, ओके, ते 1 kg आहे. मग त्याला कम्पेअर करून आपण 1 kg किती आहे सगळे हे डिफरंट जे युनिट्स आहेत ते तयार केलेले आहेत. ओके, सो दिस इज प्लॅटिनम इरिडियम ब्लॉक विच वेज 1 kg. त्याचं वेट म्हणजे 1 kg वेट आहे, असं आपण मास आहे असं आपण सांगू शकतो. मग हे जे प्लॅटिनम इरिडियम ब्लॉक आहे ते कुठं प्रिझर्व करून ठेवलंय बघा. इट इज प्रिझर्वड, ओके, इन द इंटरनॅशनल ब्युरो ऑफ दॅट वेट्स अँड मेजर्स इन पॅरिस. फ्रान्स मध्ये, पॅरिस मध्ये ते जे आहे मास युनिट जे आहे 1 kg युनिट, हे त्या ठिकाणी प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. म्हणजे काय लक्षात आलं का? whenever we say 1 kg mass, 1 kg mass, that means that mass which is equal to mass of this platinum iridium block. हे प्लॅटिनम इरिडियम ब्लॉकचं जे मास आहे त्याच्या एवढं मास म्हणजे 1 kg. ओके, हे जे युनिट आहे ते टाइम नुसार चेंज होत नाही, लक्षात घ्या. ओके, हे दोघांचं कॉम्बिनेशन काय केलेलं आहे, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे? इट्स मास विल नॉट चेंज विथ द टाइम. ओके, कितीही वर्ष होऊ दे त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाहीत, झाले तरी ते फार नेग्लिजिबल असणार आहेत. ओके, दिस प्लॅटिनम इरिडियम ब्लॉक, इट्स मास विल रिमेन ऑलमोस्ट सेम फॉर मेनी इयर्स. ओके, सो दॅट विल नॉट चेंज विथ द टाइम. टाइम नुसार ते तेवढं चेंज होणार नाही. ओके, ऑलमोस्ट ते आहे तेवढंच राहणार आहे. ओके, स्पेस नुसार जरी बघितलं आपण तर त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाहीत, असे काही स्टँडर्ड आपण त्या ठिकाणी सेट केलेलं असते. सो there is no change in the mass of that platinum iridium block. That is why it is a standard and its mass is equal to 1 kg. मग कधी पण लक्षात ठेवा, 1 kg आपण जे मार्केटमध्ये इकडे तिकडे बघत असतो, बरोबर आहे 1 kg आहे, ते 1 kg मास म्हणजे किती, ह्याच्या मास एवढं ते मास असतं. ठीक आहे, तसंच तुम्ही जर बघितलात मीटर आपण मेजर करतो, मीटर स्केल असतो आपल्याकडे. मीटर जनरली सुरुवातीला नाकाच्या टिप पासून हँडच्या टिप पर्यंत तिथं पण ते जे डिस्टन्स आहे आपण त्याला मीटर असं कन्सिडर करायचं अगोदर. अगेन इट इज व्हेरिएबल, पर्सन टू पर्सन ते व्हेरी होतो. मग मीटर म्हणजे फिक्स असायला पाहिजे, तुम्ही कुठेही जावा मीटर म्हणजे तेवढंच यायला पाहिजे. दॅट शुड नॉट व्हेरी विथ द टाइम अँड स्पेस. मग मीटर हे जे आहे, किती डिस्टन्सला मीटर कन्सिडर करायचं? 1 मीटर. 1 मीटर म्हणजे एवढं काय एवढं. मग आपल्याला माहिती आहे किती आहे एक्झॅक्टली, मीटर स्केल पट्टी आपल्याला मिळतंय तेवढं म्हणजे डिस्टन्स म्हणजे 1 मीटर आहे. कशावरून डिसाईड केलं? पुन्हा त्याला अशा एका स्टँडर्डशी कम्पेअर केलेलं आहे जे टाइम नुसार, स्पेस नुसार चेंज होणार नाही.
रिमेंबर दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. मीटर जे आहे विच इज द युनिट ऑफ लेंथ, डिस्टन्सचं युनिट आहे मीटर. मग 1 मीटर म्हणजे किती? हे जे 1 मीटर स्टँडर्ड आपण सेट केलेलं आहे, 1 मीटर डिस्टन्स, ते किती असते? तुम्ही म्हणणार 1 मीटर डिस्टन्स किती असतं माहिती आहे मला, पण ते तेवढंच कशावरून? 1 मीटर म्हणजे अजून जास्त का नाही? ओके नाही, 1 मीटर म्हणजे एवढं. मग एवढंच का? एवढं जास्त तिथून इथपर्यंत म्हणजे डिस्टन्स म्हणजे 1 मीटर असं कन्सिडर केलं असतं, तर मग एवढंच डिस्टन्स 1 मीटर कसं केलं बघा, ते लक्षात घ्या. सो 1 मीटर इज द डिस्टन्स, इट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय द लाईट. वी नो स्पीड ऑफ लाईट, लाईट ट्रॅव्हल्स ओके थ्रू एअर, थ्रू व्हॅक्युम, सगळीकडे लाईट जात असतो. ओके, व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट? यू नो, रिमेंबर, light travels with a speed of 3 into 10 raised to 8 meter per second. In 1 second, the light covers a distance equal to 3 into 10 raised to 8 meters. Okay? लाईटचं स्पीड आहे 3 into 10 raised to 8 meter per second. मग लाईट काहीतरी डिस्टन्स कव्हर करत पुढे चाललेलं असते. सगळ्यात जास्त स्पीड जे आहे ते लाईटचं स्पीड आहे. ठीक आहे, जे आपण बघतो इकडे तिकडे सगळीकडे, सगळ्यात जास्तीत जास्त जी स्पीड आहे ते लाईटचं स्पीड आहे. दॅट विल नॉट चेंज विथ द टाइम और स्पेस. मग लाईटच्या स्पीडचा आणि मीटरचा काय संबंध आहे? तर बघा, 1 मीटर इज द डिस्टन्स, 1 मीटर इज द डिस्टन्स विच इज कव्हर्ड बाय लाईट. 1 मीटर इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय लाईट इन हाऊ मेनी सेकंड्स? किती सेकंड्स मध्ये? 1 upon, you can see this number here, 1 upon 299792458. एवढा मोठा नंबर आहे खाली. ओके, 1 ला एवढ्या मोठ्या नंबरने डिवाइड करा. ओके, तर जे येणार आहे तेवढ्या सेकंड्स मध्ये 1 डिवाइडेड बाय 299792458. ओके, एवढा मोठा नंबर आहे. त्या 1 ला ह्या नंबरने डिवाइड करा. डिवाइड केल्यानंतर काहीतरी नंबर मिळतो, आपल्याला व्हॅल्यू मिळतो तेवढ्या सेकंड्स मध्ये. म्हणजे कितीतरी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये बघा, 0.0000000 असं कितीतरी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये लाईट जे डिस्टन्स कव्हर करते, दॅट डिस्टन्स इज 1 मीटर. मग एवढ्या सेकंड्स मध्ये लाईट किती डिस्टन्स कव्हर करते आपण आता सांगू शकतो. आपल्याकडे जे मीटर स्केल असते, ओके, इन दिस मच सेकंड, नंबर ऑफ सेकंड्स, लाईट विल कव्हर अ डिस्टन्स इक्वल टू दॅट 1 मीटर. एवढ्या सेकंड्स मध्ये लाईट जे डिस्टन्स कव्हर करणार आहे, किती सेकंड्स मध्ये बघा इथे लिहिलेलं आहे, ते वाचता पण येणार नाही, कधी कधी कन्फ्युज होते. 1 अपॉन दिस नंबर. ओके, 1 अपॉन तेवढं, मग ते 0.00 समथिंग मोठं काहीतरी नंबर येणार. तेवढ्या सेकंड्स मध्ये, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये लाईट सपोज इथून ते इथपर्यंत गेला, मग हे जे डिस्टन्स लाईट जात आहे, ओके, इन दॅट फ्रॅक्शन ऑफ सेकंड the distance covered by the light, suppose it is like this, so this is said to be 1 meter. त्याला आपण 1 मीटर असं कन्सिडर करतो. मग तुम्ही कुठेही जावा, लाईटचं स्पीड तेवढंच राहणार आहे. कधीही जावा, लाईटचं स्पीड तेवढंच राहणार आहे. त्यामुळं एक तेवढ्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये लाईट एवढंच डिस्टन्स कव्हर करणार आहे. बिकॉज स्पीड ऑफ लाईट विल रिमेन कॉन्स्टंट असं आपण कन्सिडर करतो आता सध्या तरी. तर मग हे एवढं डिस्टन्स जे आहे तेवढ्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये एवढं डिस्टन्स कव्हर करणार आहे. त्यामुळे हे जे डिस्टन्स असणार ते 1 मीटर असणार आहे. मग 1 मीटर, मग त्याच्यावर आपण मीटर, 2 मीटर, 10 मीटर त्याला मल्टिप्लाय करू शकतो आपण. यू कॅन मल्टिप्लाय द युनिट्स. केजीचं 10 केजी, 1000 केजी आपण करू शकतो. मीटरचं 1 मीटर, 10 मीटर, 1000 मीटर करू शकतो. तर बेसिक जे युनिट आहे स्टँडर्ड जे ते अशा पद्धतीने कम्पेअर करून सेट केलेले असतात. ओके, हा, मग सपोज जर लाईटचं स्पीड चेंज झालं, ओके, आता सध्या तर काय नाही, तसं होणार नाही असं वाटतंय, झालं तर माहित नाही, ठीक आहे. तर मग लाईटचं स्पीड चेंज झालं कधी तर हे जे युनिट आहे ते चेंज होणार आहे. 1 मीटर म्हणजे ते डिस्टन्स त्या ठिकाणी वेगळं मिळेल आपल्याला कदाचित. ठीक आहे, सध्या तरी जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत असं काय होईल असं वाटत नाही. तर द डिस्टन्स 1 मीटर. ओके, 1 मीटर आपण असं डिफाईन केलेलं आहे. तसंच टाइमचं युनिट आपण सेकंड सांगतो. टाइमचं युनिट सेकंड सांगतो, 1 सेकंड. 1 सेकंड म्हणजे किती ते देखील महत्वाचं आहे. तुम्हाला 1 सेकंड मध्ये, हा ठीक आहे, गेलं 1 सेकंड झालं, तेवढंच 1 सेकंड कशावरून? ओके नाही, त्याला देखील एक स्टँडर्ड सेट केलेलं. ते तेवढे डिटेल आपल्याला डिस्कशन करायचं नाही, तुम्हाला तेवढे डिटेल सिलेबस मध्ये नाहीत. ते फक्त डेफिनेशन इनसाइड द बुक मध्ये काही तुम्हाला हे दिलेले असतील, ते थोडंसं वाचले की तुम्हाला लक्षात येऊन मी सगळे पॉईंट सांगतो. या पॉईंटचे रिलेटेड एमसीक्यूज जनरली विचारत नाहीत. ओके, ठीक आहे, फक्त बेसिक तुम्हाला युनिटचे रिक्वायरमेंट जे आहेत तेवढे समजायला पाहिजे. ओके, तर टाइम जे आहे सेकंड्स,
सीझियम नावाचं एक छोटस मेटल असतं, सीझियम मेटल. ओके, त्या मेटल मध्ये रेडिएशन्स येत असतात आणि त्याचं पिरियड असतो, ऑसिलेशन वगैरे असं काहीतरी कन्सेप्ट असतं. ते तुम्हाला मी जास्त डिटेल सांगणार नाही, फक्त लक्षात ठेवा त्याचे ऑसिलेशन्स किती ऑसिलेशन्स आहेत त्यानुसार 1 सेकंड त्या ठिकाणी डिसाईड केलेला असतो. ओके, त्याच्या नंबर ऑफ ऑसिलेशन्सनी आपण 1 सेकंड जनरली डिसाईड करत असतो. तर मग 1 kg म्हणजे किती, 1 मीटर म्हणजे किती, 1 सेकंड म्हणजे किती, हे आपण असे काही स्टँडर्ड यूज करून त्यानुसार हे व्हॅल्यू डिसाईड केलेले आहेत. ओके, मग स्टँडर्ड ते काय घेतले, बिकॉज दे डू नॉट व्हॅरी विथ टाइम ऑर स्पेस. ते टाइम आणि स्पेस नुसार व्हॅरी होते म्हणून त्यांना स्टँडर्ड सेट करून आपण हे युनिट्स तयार केलेले आहेत. ठीक आहे, तर लक्षात काय ठेवायचे आपल्याला, हे सगळे डिटेल हे ऐका आणि विसरून गेले तरी चालेल, देयर इज नो प्रॉब्लेम, बट यू शुड रिमेंबर unit should be well defined. Okay, then second property, unit should be of convenient size. Third property, unit should be invariable with the time or space, or it should not vary with the time or space. Okay, so this is the third property of a good unit. Next, it should be universally accepted. जे आपण युनिट यूज करणार आहे that should be universally accepted. युनिव्हर्सली म्हणजे पूर्ण कुठल्याही कंट्रीमध्ये जावा ते सेमच असायला पाहिजे. 1 मीटर इंडियामध्ये एवढं, अमेरिकेत दुसरंच असणार आहे, दुसरीकडे गेलं तर अजून एक असेल, असं नाही. दॅट युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. कुठेही गेलं तरी 1 मीटर म्हणजे तुम्हाला तेवढंच असायला पाहिजे, मिळायला पाहिजे. ओके, सो युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. देन इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल. युनिट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल म्हणजे युनिट जे आहे ते आपण जिथं एखादा एक्सपेरिमेंट करत असतो किंवा ज्या कंट्रीमध्ये, ज्या स्टेटमध्ये जिथं असेल तिथे जनरली त्याचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे. ते युनिट आपल्याला इझिली तिथे अवेलेबल देखील व्हायला पाहिजे. ओके, इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल ऍज वेल एज इझिली अवेलेबल. ओके, इझिली रिप्रोड्युसिबल म्हणजे फक्त एकाच कंट्रीमध्ये कुठेतरी तयार होते आणि तिथूनच ते सगळीकडे सप्लाय होऊ शकतो असं नाही. दॅट शुड बी प्रोड्युस्ड एव्हरीवेअर. ओके, सो इझिली रिप्रोड्युसिबल अँड इट शुड बी इझिली अवेलेबल. आपल्याला अवेलेबल व्हायला पाहिजे इझिली. And the last property of unit, it should be imperishable or indestructible. ते जे युनिट आपण यूज करणार आहे ते imperishable म्हणजेच indestructible म्हणजेच ते डिस्ट्रॉय होणे, ते आहे तसं बरेच दिवस टिकून राहिले पाहिजे बघा युनिट. सो इट शुड बी imperishable. त्यालाच आपण indestructible. indestructible म्हणजे डिस्ट्रॉय होऊ नये, ते नाश होऊ नये, त्याचं ते आहे तसं टिकून राहिले पाहिजे, थोडक्यामध्ये आपण म्हणू शकतो. सो दीज आर सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ ए गुड युनिट. काय काय डिस्कस केलं आपण. युनिट शुड बी, इट शुड बी वेल डिफाइंड. ओके, युनिट शुड बी वेल डिफाइंड. सेकंड प्रॉपर्टी, इट शुड बी ऑफ कन्व्हिनियंट साइज. कन्व्हिनियंट साइजचा असायला पाहिजे. थर्ड प्रॉपर्टी आपण जे डिस्कस केलं, इट शुड बी इनव्हेरिएबल विथ टाइम और स्पेस. ओके, देन इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड अँड इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल, इझिली अवेलेबल अँड दॅट शुड बी इम्पेरिशेबल और इनडिस्ट्रक्टिबल. ठीक आहे, तर हे युनिटचे काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत किंवा रिक्वायरमेंट्स आहेत. तर मग ह्याच्यावरती एखादा एमसीक्यू जर तयार केला आपण, जनरली विचारण्याचे चान्सेस कमी आहेत, फार सिंपल कन्सेप्ट असतो. बट सपोज एखादे क्वेश्चन तयार केले तर मग एखादे क्वेश्चन आपण ह्या पार्टशी रिलेटेड डिस्कस करू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए प्रॉपर्टी ऑफ गुड युनिट. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए प्रॉपर्टी ऑफ ए गुड युनिट. देन सपोज 4 ऑप्शन्स आर गिवन टू यू. It should be reproducible, should not vary with the time and space, universally accepted, should change with the temperature, pressure, etc. ओके, तर मग या केस मध्ये जर आपण ऑप्शन बघितलं, क्वेश्चन काय दिलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए प्रॉपर्टी ऑफ गुड युनिट. नॉट ए प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नाही. शुड बी रिप्रोड्युसिबल, दिस इज द प्रॉपर्टी ऑफ ए गुड युनिट. शुड नॉट व्हेरी विथ द टाइम अँड स्पेस. येस, शुड नॉट व्हेरी, दॅट मीन्स इनव्हेरिएबल विथ द टाइम अँड स्पेस. दिस इज ऑल्सो द प्रॉपर्टी ऑफ ए गुड युनिट. Okay, universally accepted, this is also the property of good unit. So the last property you can say, it should change with the temperature and pressure, etc. This is not the property of a good unit. The unit should not change with the temperature, pressure, etc. युनिट जे आहे टेम्परेचर प्रेशर नुसार चेंज होणे म्हणजे काय. सिंपल एक्झाम्पल घ्या, आपल्याकडे असं एक रॉड आहे, लोखंडी रॉड आहे. दॅट रॉड आपण सांगितले की हे जे रॉड आहे त्याचं लेंथ 1 मीटर आहे. ओके, लेंथ ऑफ दॅट रॉड इज सपोज टू बी 1 मीटर आपण कन्सिडर केलं असेल. मग ते लेंथ, ते जे रॉड आहे ते घेऊन आपण एखादं कापड मेजर केलं, सपोज 10 मीटर आपण क्लॉथ मेजर केलं. 10 मीटर जे ते मेजर केलं कशाने, बाय द यूज ऑफ दॅट
मीटर रॉड, ते मीटरचं रॉड जे आहे, लोखंडी रॉड जे आहे, त्याच्याने 10 मीटर आपण क्लॉक मेजर केलं. मग तेच मीटर रॉड आपण सांगितलं तर हे मीटर रॉड आहे, याचं लेंथ मीटर आहे, 1 मीटर आहे कन्सिडर केलं. आणि आपण कोल्ड कंट्रीज मध्ये गेलो कुठेतरी, एकदम थंड असलेल्या ठिकाणी, मायनस मध्ये टेम्परेचर असतं काही कंट्रीज मध्ये, तिथं गेलं तर हे जे मीटर रॉड आहे, मीटर रॉड ते लोखंडी रॉड आहे. ओके, ते जे आहे टेम्परेचर कमी झाले की ते श्रिंक होतं, त्याचं लेंथ कमी होतो मीटर रॉडचं, त्या लोखंडी रॉडचं. सो बिकॉज ऑफ चेंज इन टेम्परेचर देर इज चेंज इन लेंथ, इट्स लेंथ डिक्रीजेस. मग लेंथ डिक्रीज झालं, जे की इंडियामध्ये 1 मीटर आपण सांगत होतो, तर दुसऱ्या कंट्रीमध्ये ते 1 मीटर दाखवणार नाही, दॅट विल बी लेस दॅन 1 मीटर. मग टेम्परेचर नुसार ते चेंज झालं. तर असं होऊ नये, युनिट शुड नॉट चेंज विथ द टेम्परेचर, प्रेशर एक्सेट्रा. ठीक आहे, दॅट इज दिस लास्ट ऑप्शन इज इनकरेक्ट. ओके, दिस इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ गुड युनिट. ओके, हा, जर त्याने असं म्हणलं असतं इट शुड नॉट चेंज विथ टेम्परेचर, प्रेशर, तर इट इज ऑल्सो द प्रॉपर्टी ऑफ गुड युनिट आपण म्हणलं असतं. त्यांनी सांगितलेलं आहे इट शुड चेंज विथ टेम्परेचर, दॅट इज नॉट ए प्रॉपर्टी ऑफ गुड युनिट. ओके, तर सिंपल क्वेश्चन आहे, तरी कन्फ्युज करू शकतो. तर असे बेसिक काही प्रॉपर्टीज ऑफ युनिट्स आपण या छोट्याशा लेक्चर मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट different types of units like fundamental units, derived units, etc. Then in the next lecture also we'll discuss what is plane angle and solid angle. Okay, तर आजचं लेक्चर थोडंसं समजलं असेल अशी अपेक्षा करतो. ओके, तरी काही पॉइंट्स कन्फ्युज झाले तरी जास्त टेन्शन घेऊ नका. यातले फक्त जे बेसिक प्रॉपर्टीज आहेत, 6 प्रॉपर्टीज, तेवढे 6 प्रॉपर्टीज आहेत तसे लक्षात ठेवा. त्याचे रिलेटेड एमसीक्यूज जर आलेच तर तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतील. ओके, so this is all about today's lecture. Okay, thank you very much.